पाहूयात पुढची बातमी। पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार असल्याची माहिती आहे। तर राज्यामध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास मिटल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचीच नियुक्ती होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र खरा तिढा अद्यापही रायगडबाबत कायम आहे। तर रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये। MMR रिजनमध्ये एक तरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। तर रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेतल्याची माहिती आहे आणि आठवड्याचं वेळापत्रक ठरल्याची माहिती सुद्धा समोर येते। कसं असेल मंत्र्यांचं कामकाजाचं वेळापत्रक तेही आपण बघणार आहोत। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला आणि आठवड्याचं वेळापत्रक या मंत्र्यांचं ठरल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता मुख्यमंत्री जे हेडमास्टर आहेत मंत्र्यांचे असं म्हणता येईल, त्यांनी या ठिकाणी एक आठवड्याचं एक वेळापत्रक ठरवण्यास सांगितलं होतं आणि त्यानुसार आठवड्याचं वेळापत्रक आता ठरल्याचं कळतं आणि मंत्र्यांचा क्लास त्यांनी घेतल्याची माहिती आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जे मंत्री आहेत त्यांचा क्लास घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे त्यांना शिस्त लावण्यासाठी तर हा क्लास घेतलेला नाहीये ना आणि हे आठवड्याचं वेळापत्रक ठरवलेलं नाहीये ना असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान फडणवीसांनी जसा या मंत्र्यांचा क्लास घेतला तसंच आता आठवड्याचं वेळापत्रक सुद्धा ठरल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हे आठवड्याचं वेळापत्रक त्या मंत्र्यांचं नेमकं कसं असेल याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। मंत्र्यांचं कामकाजाचं हे वेळापत्रक आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। तर याच्यामध्ये त्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांचा आता कामकाज आठवड्यामध्ये कोणत्या दिवशी कशा पद्धतीने होईल, मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। असं हे वेळापत्रक असेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला आणि त्यानंतर वेळापत्रक ठरल्याचं कळतं। या मंत्र्यांचं नेमकं कसं असेल हे वेळापत्रक आणि दुसरं म्हणजे हा जो क्लास घेतलाय तो कधी कुठे कशा पद्धतीने घेतला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांचा आपल्याला क्लास घेतल्याचं पाहायला मिळत आहे। या बैठकीमध्ये मंत्र्यांना विशेष अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की मंत्र्यांनी सोमवार ते बुधवार म्हणजेच 72 तास मंत्र्यांनी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आणि त्यांच्या शासकीय मुंबईतल्या निवासस्थानामध्ये बसून काम पाहायचं आहे। हे काम पाहत असताना मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या मंत्र्यांकडे त्यांच्या विभागाशी संबंधित ज्या सुनावण्या असतील त्या देखील विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करायच्या आहेत। त्यामुळे आता मंत्र्यांना मुंबईमध्ये थांबणं 3 दिवस हे बंधनकारक असणार आहे। किंबहुना मंत्र्यांना आता मुंबईमध्ये नुसतं थांबूनच जमणार नाही, तर मंत्र्यांना जास्तीत जास्त वेळ आपल्या विभागाच्या कामासाठी द्यावा लागणार आहे। त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांमध्ये मंत्र्यांना राज्यभरामध्ये त्यांच्या विभागाशी निगडीत जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमासाठी जावं लागणार आहे। किंबहुना त्यांच्या विभागाशी निगडीत असणाऱ्या बैठकींचा आढावा बैठका ते आपल्याला संपूर्ण राज्यभर घेताना पाहायला मिळणार आहेत। तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवसांमध्ये मंत्र्यांना आपल्या मतदारसंघामधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागणार आहेत। किंबहुना शनिवार आणि रविवार ह्या 2 दिवसांमध्ये मंत्र्यांना आपल्या पक्षाच्या संघटनेसाठी देखील वेळ द्यावा लागणार आहे आणि पुन्हा सोमवारी मंत्र्यांना मुंबईमध्ये येऊन मंगळवारी जी कॅबिनेट बैठक असते त्या कॅबिनेट बैठकीसाठीचा आढावा रिपोर्ट तयार करावा लागणार आहे। त्यामुळे आता मंत्र्यांचा कामाचा व्याप वाढलेला आहे, कारण की हेडमास्टर मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांचा क्लास घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मंत्र्यांनी देखील तसा प्रतिसाद देण्यास सुरुवात केलेली आहे। आज आपण पाहिलं असेल तर गुरुवारी अनेक मंत्री आपल्याला संपूर्ण राज्यभरात आपल्याला